गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव पंकज आगरकर, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला, B.Ed प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी. आज आपण वर्ग 8वा नागरिकशास्त्र हा विषय बघणार आहोत. त्यामध्ये भारतीय संसद हा पाठ अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम मला कोणी सांगू शकते भारतात संसदेमध्ये कोणते कोणते घटक समाविष्ट आहेत? संसद हे कशावरून बनलेली आहे हे सांगा. सरळ सरळ ते सांगायचं. बरोबर आहे. संसद हे राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या तीन मिळून बनलेली जी असते ती भारतीय संसद असते. राष्ट्रपती हा एक नाममात्र प्रमुख असतो. भारताच्या संसदेमध्ये अविभाज्य घटक म्हणून हा राष्ट्रपती असतो. अविभाज्य घटक म्हणजे एखाद्या संख्या असतात, अविभाज्य संख्या असतात, तसे राष्ट्रपती हे झालेले आहे. नाममात्र प्रमुख आहे. नाममात्र प्रमुख असतो. हा याला फक्त सहीचा अधिकार असतो. सर्व सूत्र हे पंतप्रधान, लोकसभा, राज्यसभा यामार्फत चालतात. परंतु राष्ट्रपतीचा विचार करायचा झालास यांना सभागृहामध्ये उपस्थित राहून विचार विनिमयात भाग घेता पण येत नाही. म्हणजे नाममात्र झाले. संसदेत 2 सभागृहांना लोकसभा व राज्यसभा असे म्हणतात. तुम्हाला पहिले सांगितलं लोकसभा, राज्यसभा हे 2 सभागृह. यामध्ये आपण लोकसभा बघूया. लोकसभा काय? लोकसभा हे मी असे भाग पाडतो. आपण बघूया लोकसभा. लोकसभा मला सांगा, कोणी सांगू शकते का? कार्यकाळ किती वर्षाचा लोकसभेचा? लोकसभेची निवड कशी होते? लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. किती वर्ष असतो? 5 वर्ष. 5 वर्षाचा असतो, पण कोणत्या कलमानं असतो सांगू शकते आपण? कलम 83. कार्यकाळ कलम 83(2) नुसार हा जो कार्यकाळ आहे, हा लोकसभेचा कार्यकाळ कलम 5 वर्षाचा कलम 83(2) नुसार आहे. लोकसभा ही जी आहे ही कनिष्ठ सभागृह आहे. यामध्ये प्रत्यक्ष निवडून दिलेले सभासद तर असतात, पण हे कनिष्ठ सभागृह मानले जाते. यामध्ये अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेले सभासद असतात, त्याला पुरुष सभागृह असे म्हणतात. त्याचा कार्यकाळ 6 वर्ष. परंतु राज्यसभा हे यामध्ये जे सदस्य आहेत त्यांचा कार्यकाळ, राज्यसभेचा कार्यकाळ 6 वर्ष आहे, पण यांच्या सदस्यांचा कार्यकाळ 2.5 वर्षाचा असतो. किती वर्ष? 2.5 वर्ष. आपण बघत आहोत लोकसभेचं काय सांगायचं हे झालं की लोकसभेच्या निवडणुकीचे भौगोलिक मतदार व निर्माण केला. भौगोलिक मतदार म्हणजे कसं? 18 वर्षावर जेवढे पण व्यक्ती असतात त्यांना भौगोलिक व सुदृढ व्यक्ती समजतात, ते त्यांच्या मार्फत लोकसभेच्या सदस्यांची निवड होते. लोकसभा निवडणुकी सार्वत्रिक पद्धतीने होत असते. दर 5 वर्षांनी प्रक्रिया पूर्ण केली जात असते निवडणुकीची. लोकसभा
एखाद्या वेळेस विसर्जित झाल्या, काही उद्भवल्यास अशा वेळी निवडणुका मध्यावधीत निवडणुका घ्याव्या लागतात. लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. लोकसभा काय आहे? लोकांचे प्रतिनिधित्व. इथं लोकांच्या बाजू मांडल्या जातात लोकसभेत. सांगा लोकसभा सदस्याची निवड कशी होते? मला सांगू शकते? निवड जी आहे ती कशी होते? ही अप्रत्यक्षपणे होते. बरोबर आहे. निवड हे कोणत्या कलमाने होते? तर कलम 84 नुसार होते. कलम 84. कलम 84 नुसार या सदस्याची निवड होत असते. म्हणजे उभे राहू शकता कलम 84 नुसार. राखीव उमेदवार जसे अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित जागा असतात. त्या आरक्षित जागा मला कोणी सांगू शकते का? अनुसूचित जाती जमातीसाठी कोणी सांगते? 13 पॉईंट किती आहे सांगू शकते का? 18.42% किती असते? 18.42% राखीव जागा असते अनुसूचित जाती जमातीसाठी. किती असते? 18.42% लोकसभेमध्ये. 18.42% जर असलं तर यामध्ये अनुसूचित जातीच्या किती जागा झाल्या कोणी सांगू शकते का? 24. याच्या किती झाल्या? 47 टोटल. टोटल आकडा किती करायला आता? 81. त्याची लोकसंख्या किती आहे? 530. 530चे जर आपण 18.42% काढले तर ते किती यायले पाहिजेत? 18.42 84 सॉरी 84. त्या 84 जागा ज्या आहेत ह्याच्यात ना ह्या अनुसूचित जातीच्या अनुसूचित जमातीचे 27%. टोटल याची टोटल जमाती किती झाली? 1 चला 1 तरी त्यांच्यावर 13,131. ही जी 31 लोकसंख्या आहे अनुसूचित जाती जमातीची टोटल 550 पैकी 520 पैकी लोकसंख्येची 520 त्यामध्ये अनुसूचित जाती जमातीची 552 लोकसंख्या टोटल आहे. 552 लोकसंख्येचा हिशोब केला तर 131 हे अनुसूचित जाती जमाती खासदारी निवडले जातात लोकसभेवरती. नंतर ही इथली पण 18 पॉईंट किती आहे? 47% का? हां 18.42%. मला सांगू शकता कोणी यामध्ये 520 खासदार जे आहेत हे राज्यामधून निवडले जातात. राज्यातील असतात. किती असतात? राज्यातील. तर राहिले 530 असतात. 520 असतात केंद्रशासित प्रदेश. प्रदेश
प्रदेश केंद्रशासित प्रदेशामध्ये किती झाले 550. दोन जे असतात ते अँग्लो इंडियन. राष्ट्रपती निवड करते त्यांची. राष्ट्रपती कोण निवड? राष्ट्रपती निवड दोनची. टोटल लोकसंख्या किती होईल? 552. बरोबर आहे. 552 लोकसभेतले खासदार सभासद. राज्यसभेचे किती? 288. बरोबर आहे. सांगायचं झालं 552 पैकी सर्वात खासदार हे उत्तर प्रदेश या राज्यातून निवडून येत असतात. सांगतो मी तुम्हाला. लोकसभा यामध्ये यूपी 80 खासदार निवडून येतात. या बाजूने महाराष्ट्र यामध्ये 48 खासदार. बरोबर आहे. नंतर पंजाब यामध्ये 42 खासदार. नंतर यानंतर कोण येणार आहे तर बिहार. बिहारची किती आहे? 40. आणि तमिळनाडू किती आहे तर 39. सर्वात खासदार अशी निवडून येतात. सर्वप्रथम यूपीचे 48 खासदार. भारतातून सर्वात जास्त खासदार पाठवणारे एकमेव राज्य असेल तर यूपी. दुसऱ्या नंबरचं महाराष्ट्र, तिसऱ्या नंबरचं पश्चिम बंगाल, चौथ्या नंबर बिहार, पाचव्या नंबर तामिळनाडू. हां, तुम्हाला सांगायचं बाकी राहिलं की अँग्लो इंडियनचे 2 सभासद असतात. अँग्लो इंडियन 2 सभासद असतात. हे कोण नेमकं? राष्ट्रपती करतो ना. पण हे कोणत्या कलमानुसार सांगा? हे कलम 331 नुसार. कशाप्रकारे करतो? 331 नुसार घटनेने संसदेला दिलेले जे अधिकार कलमानुसार आता 2 सभासद कशा निवड होते ते कलम 331 नुसार. अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षण 83 नुसार. कार्यकाळ 83 नुसार. सॉरी, कार्यकाळ किती नुसार आहे? 83 नुसार. कार्यकाळ 83(2) नुसार. बरोबर आहे. आरक्षण किती टक्के असते? अनुसूचित जाती 18.42%. बरोबर आहे. लोकसभेचे अधिवेशन कलम 85 किती असते? अधिवेशन 85. जर एखादं अधिवेशन घ्यायचं झालं, अधिवेशन हे कलम 85 नुसार घेतात. कलम 85 नुसार समजून राहिलं का तुम्हाला? लोकसभेचे समजा अधिवेशन सभा याला म्हणलं 85 नुसार घेतात. आपण सध्या लोकसभा बघत आहोत. आणखी सांगा काय अडचण? कनिष्ठ सभागृह आहे हे वरिष्ठ सभागृह आहे. यामध्ये
कार्यकाळ 5 वर्ष. 5 वर्ष कार्यकाळ. किती वर्ष आहे? 5 वर्ष कार्यकाळ लोकसभेत. त्याचा 6 वर्ष आहे. नंतर लोकसभेचे सदस्य पात्रता काय? तो सदा नागरिक असावा हे राहिलंच, तुम्ही विचारतच नाही. सदा नागरिक असावा, त्याचे 18 वर्ष पूर्ण कंप्लीट झालेले असतात. तो दिवाळखोर नसावा. जी पात्रता ही कलम कशामध्ये अवलंबून आहे? कलम 84 मध्ये. पात्रता जी आहे ती कलम 84 मध्ये आहे. 84. निवडून आलेले उमेदवार बरोबर आहे. आणखी कार्यकाळ 83-2 नुसार बरोबर आहे. अशा प्रकारे आपण लोकसभा बघितलेली आहे. तुम्हाला एक वेळ समजून सांगतो मी पुन्हा. भारताची संसद, आता संसदेमध्ये लोकसभा हे संसद कशामुळे राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा यामध्ये लोकसभेचं काय आहे? लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. तो असतो कार्यकाळ 83-2 नुसार 5 वर्षाचा. यामध्ये लोकसंख्या किती असते सभासदांची? तर असते ते 552. यामध्ये 520 हे राज्यातून, 530 हे राज्यातून, 20 हे 530 हे राज्य, 20 हे केंद्रशासित प्रदेश, 2 हे अँग्लो इंडियन, असे 552 असतात. सर्वप्रथम सांगायचं झालं तर लोकसभेचे सगळ्यात जास्त खासदार हे उमेदवार उत्तर प्रदेश, महाराष्ट्रातून 48, पंजाबमधून 42, बिहारमधून 40, तामिळनाडूमधून 39. किती? पात्रता काय असते? पात्रता 84 कलम 84 नुसार हा देशात नागरिक असावा, त्याचे 18 वर्ष पूर्ण वर्ष असावे, तो सुदृढ असावा, तो दिवाळखोर नसावा, असे आहे. या निवडणुका सार्वत्रिक होत असतात. लोकसभेचे थेट जनतेकडून निवडून दिलेले उमेदवार असतात यामध्ये. ठीक आहे, समजलं? नंतर आपण राज्यसभा बघूया पुढच्या पिरियडला. नमस्कार, थँक्यू. यामध्ये एक राहिलेला मुद्दा तो म्हणजे लोकसभेचे जे काय म्हणतात सभासद असतो, सभापती, त्याची निवड कशी होते? लोकसभेत सभापतीची निवड ही निवडून आलेले जे उमेदवार असतात त्यांच्यामधून एकाची केली जाते. नंतर त्याला अध्यक्ष म्हणून लोकसभेचा घोषित केला जातो. लोकसभेचे कोणत्या पण उमेदवाराला राजीनामा द्यायचा असल्यास लोकसभा सभापतीकडे द्यावा लागतो. लोकसभेमध्ये उपसभापती पण असतो. लोकसभेला जर लोकसभेच्या अध्यक्षाला जर राजीनामा द्यायचा झाला तर तो उपाध्यक्ष राजीनामा देत असतो. अशी यांची हे आहे. लोकसभा बरखास्त करण्याचा अधिकार हा संसदेला आहे. एखाद्याचे खासदाराचे पात्रता संपुष्ट झाल्यास त्याला निलंबनाची कारवाई सुद्धा अध्यक्ष करू शकतो. आणखी सांगा.
सर्वप्रथम धन विधेयक सुद्धा हे लोकसभेतच मांडले जात असते. धन विधेयक जे वार्षिक धन विधेयक असते ते लोकसभेत मांडले जाते. ते कितीनुसार मांडतात? कलम 109(1) नुसार. किती? धन विधेयक किती आहे? 101, 109, 109(1) नुसार, 109(1) नुसार धन विधेयक लोकसभेत मांडले आहे. ठीक आहे, समजलं? काही अडचण असल्यास विचार. ओके, ठीक आहे, नमस्कार.